एकेकाळी विरोधकही ज्यांचं कौतुक करायचे, देशातील सर्वात लोकप्रिय मंत्र्यांपैकी एक मानले जाणारे नितीन गडकरी आज अचानक टीकेच्या केंद्रस्थानी का आले आहेत? E20 पेट्रोलचा वाद, खराब रस्त्यांवरील संताप, शिवाय गडकरी निवासस्थानाबाहेर झालेलं तीव्र आंदोलन आणि सोशल मीडियावर होणारे आरोप. नेमकं काय घडलं? हा फक्त राजकीय वाद आहे की यामागे काही वेगळी कारण आहेत? आज आपण तथ्यांच्या आधारे संपूर्ण विषय समजून घेणार आहोत. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहता सरळ सोपं. नितीन गडकरी भारतीय राजकारणातील अशा नेत्यांपैकी एक आहेत ज्यांचं अनेकदा पक्षभेद न करता कौतुक झालंय. एवढंच नव्हे तर विरोधी पक्षातील संजय राऊत यांनी विकास कामांमध्ये कधीही राजकारण न पाहणारा नेता म्हणजे नितीन गडकरी असं तोंड भरून गडकरींचं कौतुकही केलेलं आहे. त्यांनी रस्ते, महामार्ग, एक्सप्रेस वे, फ्लायओव्हर, बोगदे, जलद रस्ते बांधकामामुळे आणि विकास काम करणारा मंत्री अशी प्रतिमा तयार केली. त्यांनी अनेकदा सांगितलं होतं, भारतातील रस्ते अमेरिकेसारखे बनवू. मग मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग असो, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे असो की देशभरातील अनेक राष्ट्रीय महामार्ग असो, या प्रकल्पांमुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की एवढ्या लोकप्रिय नेत्यावर अचानक टीका का सुरू झाली? गेल्या काही महिन्यात मात्र परिस्थिती का बदलली? काय झालं? अचानक सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल व्हायला सुरुवात झाली. रस्त्यांवरील मोठे खड्डे, नुकत्याच तयार झालेल्या रस्त्यांचे नुकसान, पावसामुळे उघड झालेल्या त्रुटी आणि मग लोकांनी आरडाओरडा करायला आणि थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली. इतका टोल भरतो, मग रस्त्यांची अशी अवस्था का? अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यास सुरुवात झाली. मग हे प्रकरण भडकण्यास कारण काय? तर E20 पेट्रोलचा वाद. याच काळात इथेनॉल मिश्रित E20 इंधनावर ही चर्चा रंगली. समर्थकांचं म्हणणं आहे की यामुळे आयात होणारे इंधन कमी होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल, पर्यावरणाचं नुकसान कमी होईल. तर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले, हे इंधन सर्व वाहनांसाठी योग्य आहे का? इंजिनवर त्याचा परिणाम होईल का? ग्राहकांवर अतिरिक्त खर्च येईल का? यावर तज्ज्ञ आणि वाहन उत्पादकांची मतं वेगवेगळी आहेत. त्यामुळे या विषयावर अजूनही चर्चा सुरू आहे. त्यानंतर आणखी एका चर्चेनं जोर धरलाय, तो म्हणजे मुलांच्या व्यवसायावरून निर्माण झालेली चर्चा. सोशल मीडियावर गडकरी यांच्या कुटुंबियांच्या व्यवसायाचा उल्लेख करून विविध दावे आणि आरोप व्हायरल झाले. काही प्रकरणांमध्ये विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत, तर गडकरी किंवा त्यांच्या संबंधितांकडून वेगवेगळी स्पष्टीकरणंही देण्यात आली आहेत. एक काळ असा होता की नितीन गडकरी यांचं नाव भविष्यातील मोठ्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या चर्चेत घेतलं जायचं. पण अलीकडच्या वादांमुळे त्यांची प्रतिमा बदलत आहे का, की सोशल मीडियामुळे टीका अधिक मोठी दिसत आहे? हा प्रश्न आता राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, नितीन गडकरी यांनी देशात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्यात महत्वाची भूमिका बजावली. पण रस्त्यांची गुणवत्ता, टोल व्यवस्था, पारदर्शकता आणि सार्वजनिक उत्तरदायित्व या प्रश्नांवर आता त्यांच्याकडून अधिक स्पष्ट उत्तरांची अपेक्षा केली जाते. कारण लोकशाहीत लोकप्रियता इतकीच महत्वाची असते, ती म्हणजे जबाबदारी. तुमच्या मते नितीन गडकरी यांच्यावर होत असलेली टीका योग्य आहे का, की त्यांच्या कामाच्या तुलनेत त्यांना अन्यायकारकपणे लक्ष केले जात आहे? तुमचं मत काय? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.